म्हणजे फळ चावूनच खायला हवं. फ्रूट ज्युसेस टाळायला हवेत. चावण्याच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये तोंडातली लाळ घासात मिक्स होते आणि त्यामुळे पचन सोपं होतं. पचन पूर्ण झालं तरच फळाचे सगळे फायदे आपल्याला मिळतात. चिक्कू, सफरचंद, पेरू अशा फळांच्या सालीमध्ये पोषक मूल्य जास्त असल्यानं अशी फळं सालीसकट खाणं आवश्यक आहे. फळं चावून खाताना आपल्याला एक प्रकारची सावध जाणीव असते की आपण नक्की किती फळं खातोय. पण ज्यूस पिताना ही सावधानता अजिबात नसते. सलगपणे घटाघट अगदी 10 मिनिटांमध्ये आपला ज्यूस पिऊन सुद्धा होतो. अगदी एका वेळेला आपण फार तर 1 किंवा 2 संत्री खाऊ शकतो, पण आयता तयार ज्यूस मिळालाय तर चावायची कटकटच मिटली म्हणून आपण एका वेळेला 3-4 संत्र्यांचा ज्यूससुद्धा संपवू शकतो आणि हे असं करणं प्रत्येकालाच दरवेळेला पचेल असं नाही. फळांमधली नैसर्गिक शर्करा ही फळांमधल्या तंतूमध्ये म्हणजे फायबर्समध्ये अडकलेली असते. ज्या वेळेला फळं चावून खाल्ली जातात त्यावेळेला या फायबरमुळं रक्तात एकदम साखर मिसळत नाही, ब्लड शुगर एकदम झटक्यात वाढत नाही. मात्र ज्यूस करताना त्यातले फायबर्स, चोथा, साल सगळं काढून टाकल्यानं त्यातली शुगर रक्तात सहज मिळून जाते आणि ब्लड शुगर लेवल वाढू शकते. हे मधुमेही रुग्णांना त्रासदायक ठरू शकतं. ज्यूस जर प्रिझर्व केलेले असतील, टेट्रा पॅक किंवा प्लॅस्टिक बॉटलमध्ये साठवलेले असतील तर त्यात जे प्रिझर्वेटिव्स घातले जातात त्याचे दुष्परिणाम हळूहळू शरीरावर दिसायला लागतात. फ्रूट ज्यूसची चव टिकवण्यासाठी फ्लेवर इन्हान्सर किंवा आकर्षक रंग येण्यासाठी वेगवेगळे सिंथेटिक फूड कलर्स वापरले जातात. या सगळ्या केमिकलचा शरीरावर, लिव्हरवर, किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा सिंथेटिक फूड कलरची ॲलर्जीसुद्धा काही जणांना येऊ शकते. आता ऊसासारखी फळं जी प्रॅक्टिकली चावून खाणं सगळ्यांना जमेलच असं नाही, अशा पदार्थांचा ज्यूस आपण घेऊ शकतो. पण यावेळेलासुद्धा वातावरण, स्वच्छता, त्यासाठी वापरण्यात येणारी मशीन्स, तो रस काढणारी व्यक्ती, वापरण्यात येणारे ग्लास, बर्फ, पाणी या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला शरीरातली साखर तातडीनं वाढणं गरजेचं आहे किंवा डिहायड्रेशन पटकन भरून यायला हवं, अशा वेळेला फ्रूट ज्यूस, विशेषतः संत्री, मोसंबीचे रस घ्यायला काही हरकत नाही. पण इथे सुद्धा ताजी फळं, स्वच्छता या सगळ्यांचा विचार मात्र करायलाच हवा.